राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज खरेदी विक्रीच्या प्रक्रिया सुरू असून यावेळेस निवडणूक आयोगाने एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे. निवडणुकीच्या फॉर्मवर एक कॉलम दिलेला आहे की तुम्ही 5 वर्षामध्ये काय कामे करणार आहेत किंवा तुमचं काय विजन असणार आहे. ह्यावेळेस निवडणूक आयोगाने एक वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे उमेदवारांना काय वाटते आपण त्यांच्याशी जाणून घेणार. मॅडम, यावेळेस उमेदवारांसाठी जो कॉलम केलेला आहे 5 वर्षात तुम्ही काय करणार, जी कसं बघताय? अच्छा, मी राजश्री दिलीप धोत्रे. मी प्रभाग 16 क्रमांक मधून आत्ताच उमेदवारीचा अर्ज भरून आले आणि त्यामध्ये जो कॉलम होता निबंध म्हणजे उमेदवार म्हणून तुम्ही पुढच्या 5 वर्षात काय करणार आहात, तर हा खूप छान उपक्रम, कौतुकास्पद असा उपक्रम राबवलेला आहे शासनाने. आम्ही फार कौतुक करतो यात की उमेदवाराला जर त्याचे विजन पूर्ण क्लिअर माहीत असतील तर पुढे 5 वर्ष त्यांना ते कार्य करायला खूप सोपं पडतं आणि त्या अनुषंगाने ते प्रभागाचा विकास करू शकतात सर्वप्रथम. आणि मी जर माझं विजन असं पाहायला गेलं तर मी प्रभाग 16 क्रमांक हा जो आहे तो ट्युशन एरिया, एज्युकेशनल हब म्हणून ओळखला जातो लातूरचा. ते भरपूर बाहेरून येणारे विद्यार्थी असतात, पण तिथे एक साधं पब्लिक टॉयलेट आतापर्यंत कोणत्या माजी नगरसेवकांनी नाही केला. तर प्रथम मी निवडून आल्यावर माझं पहिलं कार्य असेल की मी ते प्रत्येक ठिकाणी करायचा प्रयत्न करीन, सोय करीन त्याची सर्वप्रथम. परत मुलं मुली फिरतात तर त्यांच्यासाठी सुरक्षितता म्हणून सीसीटीव्ही कॅमेराज आणि ट्रॅफिकचं थोडं कमी व्हावं म्हणून कुठे स्कायवॉकचं काही आपल्याला करता आलं इझी मध्ये तर ते करूयात. आणि नळाचं पाणी तर येतच, पण सिस्टमॅटिकली ते कधी 4 दिवसाला 8 दिवसाला त्याचं एक फार म्हणजे बेशिस्त पद्धतीने ते सोडलं जातं कधी, त्यामुळे खूप हेळसांड होते नागरिकांची. तर ते वेळोवेळी त्याचं कसं त्याच्यामध्ये काही आपल्याला बदल करता येतील जेणेकरून नागरिकांना, स्पेशली महिला वर्गांना त्याचा व्यवस्थित लाभ घेता यावा आणि जेणेकरून त्यांची अव्यवस्था होणार नाही. आणि त्याचबरोबर भरपूर असे वडीलधारी माणसं वगैरे असतात त्यांच्यासाठी फुटपाथ वगैरे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी फुटपाथ वगैरे करण्याचा प्रयत्न करू आपण, जेणेकरून नागरिकांना व्यवस्थित सुरळीत प्रभागात सुरक्षितपणे फिरता यावं. आणखीन काही उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. निवडणूक आयोगाच्या त्या कॉलम मध्ये आपल्याला 5 वर्षात काय करण्याची सांगायचं आहे. मी लेकरांसाठी चांगलं प्लेग्राऊंड करणार आहे, कारण रस्त्यावर खेळतात, काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळं. आणखीन लेडीजसाठी की तुम्ही डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधा म्हणून एक चांगलं एक दिवस त्यांच्यासाठी ठेवणार आहे, जनता दरबार. परत ते प्लेग्राऊंड आणि पाणीसाठी, मेन लातूरला पाणीचा प्रॉब्लेम आहे, तर पाणी व्यवस्थित सुटावं करायचं त्याचं पूर्ण हे बघून घेणार आहे. आता ते ड्रेनेजसाठी खूप खड्डे केलेले आहेत सगळीकडे, तर अगोदर सगळ्यात आधी ते रोड काम क्लिअर करून घेणार. आणखीन काही उमेदवार, कसं वाटतं हा उपक्रम सरकार निवडणूक आयोगाने यावेळेस कॉलम आपली माहिती भरून द्यायचं आहे. निवडणूक आयोगाने जो उपक्रम राबवला आहे की आपण आपल्या प्रभागासाठी काय विजन करणार आहात, अतिशय नाविन्यपूर्ण व सुंदर असा उपक्रम त्यांनी राबवलाय. आपण ज्या प्रभागामध्ये निवडणूक लढणार आहोत त्या प्रभागासाठी आपलं काय विजन आहे हे उमेदवाराला माहीत असणं आवश्यक आहे व ते निवडून आल्यावर त्यांना करणं आवश्यक आहे. हे याच्यातनं चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. आमचा ह्या उपक्रमाचं आम्ही कौतुक करतो, याला पूर्ण पाठिंबा आहे आमचा. त्याचबरोबर एखादा जर उमेदवार शिकलेले नसेल तर त्यासाठी अडचणीची गोष्ट, त्यासाठी निवडणूक आयोगाने काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे होती. व्हिडिओ शूटच्या मार्फत वगैरे त्यांनी काहीतरी त्याचं रेकॉर्डिंग करणं आवश्यक होतं. पण ठीक आहे, आता ते सुरुवात झालेली आहे, त्यातले जे काही नॉर्म्स असतील ते परत क्लिअर करतील, त्यांनी काय अडचणी येणार नाही भविष्यामध्ये असं वाटतं. निवडणूक आयोगाचा हा उपक्रम अतिशय सुंदर उपक्रम आहे, कारण की निवडणूक लोक उमेदवार येतात, निवडणूक लढतात, 5-5 वर्ष निघून जातात. आपले व्हिजन काय लोकांना माहित नाही, आपण काय लोकांसाठी करणार आहे माहित नाही, आणि किमान लिहिताना तरी लक्षात येईल की आपल्याला हे करायचंय. त्याच्यामुळे ह्या उपक्रमाचं आम्ही जास्त कौतुक करतो. पूर्वी तर आपण जाहीरनाम्यामध्ये किंवा भाषणातून आपण सांगत होतो की 5 वर्षात आपण काय करणार आहोत, परंतु आता निवडणूक आयोगालाच हे कॉलम मध्ये माहिती भरून जाहीरनामा हा प्रिंटिंग प्रेस मध्ये प्रिंट होतो, आणि हा जो जाहीरनामा तुमच्या हाताने लिहिलाय हा तुमच्या माइंड मध्ये प्रिंट होणार आहे. ह्याचं हे कौतुक आहे. आणखी काही उमेदवार नगरसेवक आहेत. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो, गणेश राठोड. नगरसेवक मला नाही, नगरसेवक बनायचं नाही, मला फक्त जनतेचा सेवक बनायचंय. जनतेचा सेवक का बनायचंय की जनतेमध्ये अडी अडचणी, प्रश्न म्हणा, लोकांच्या अडचणी त्या घेऊन मला त्यांची एक सेवा करायची, एक सेवा करण्याची एक संधी मिळावी
आणि मी काहीतरी देणं आहे जनतेसाठी. जन्म झाला ते काहीतरी देणं आहे, मी जनतेसाठी जी सेवा करायची आहे मला. आज मला काही प्रश्न आहेत प्रभागामध्ये. प्रभाग 17 मधून मी माझा आज उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. प्रभाग 17 मध्ये काही अडचणी आहेत, मी पाहिलेत, जाऊन निरीक्षक केलेत की गटारे म्हणा, काही सांडपाणीची व्यवस्था नाही म्हणा, तिथं रस्ते म्हणा, जाता येत नाही तसे रस्ते सुद्धा आहेत. त्या अडचणी मी जाऊन स्वतः पाहिलेले आहेत. त्या अडचणी मी उद्या करू शकतो, ते पूर्ण सॉल्व्ह करू शकतो. कारण वृद्ध लोकांना निवडणूक आयोगानं जो कॉलम भरून द्यायला सांगितले तो कसं वाटतं आपल्याला? काय नाही, तो जो कॉलम ते भरून सांगितलेला आहे 5 वर्षासाठी काय काय करणार आहात, तो अत्यंत एकदम त्यांनी जो केलेला आहे तो नियम एकदम बरोबर आहे. कारण काय करणार आहात ते लेखन आपण हातानं व्यवस्थित ते लिहावं. काय करणार आहात ते मनातल्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित राहावं. कारण का की आपण जी सेवा देणार आहेत, सेवा करणार आहेत, त्या गोष्टी सगळ्या सर्व. आणि अडचणी आहेत, रस्ते म्हणा, नाली म्हणा, काही दिवे म्हणा, हे जो प्रश्न आहेत ते सगळं सोडवणार आहेत. आणि वाचनालय म्हणा, कुठं आता प्रभागामध्ये काही काही ठिकाणी वाचनालय नाही, गोरगरीब मुलं राहतात, त्यांच्यासाठी वाचनालय सर्वप्रथम ते करण्यासाठी. आणि लहान लेकरांना खेळण्यासाठी, वृद्ध लोकांना फिरण्यासाठी ट्रॅक म्हणा, या समस्या आधी गार्डन एक ट्रॅक व्यवस्थित असं सुशोभीकरण चांगल्या प्रकारे व्हावं याच्यासाठी प्रयत्न करणार. तर हे होते उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.